नमस्कार मित्रांनो, MVR अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इकॉनॉमिक्सचा दुसरा पाठ पाहत आहोत. इकॉनॉमिक्सचा दुसरा पाठ आहे. यामध्ये आपण आज राष्ट्रीय उत्पन्न यावरील प्रश्न बघणार आहोत. ठीक आहे, राष्ट्रीय उत्पन्न पहिला पाठ ज्याने कोणी बघितला नसेल तर आधी ते बघून घ्या मित्रांनो, नंतर हा पाठ बघा. ठीक आहे, आजचा आपला पहिला प्रश्न आहे. खालील विधाने विचारात घ्या. खालील विधाने विचारात घ्या. वर दिलेल्या विधानापैकी कोणते विधान चुकीचे आहे हे आपल्याला विचारलं आहे. ठीक आहे, खालील विधाने विचारात घ्या आणि काय विचारलं आहे आपल्याला, चुकीचे विधान विचारलेलं आहे. पहिला विधान आहे, स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने ऑगस्ट 1948 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली. राष्ट्रीय उत्पन्न समितीवर हा प्रश्न आहे मित्रांनो. दुसरा विधान आहे, या समितीमध्ये प्राचार्य PC महालनोबिस, प्राचार्य DR गाडगीळ आणि प्राचार्य VKR व्ही राव यांचा समावेश होता. त्यानंतर तिसरा विधान आहे, राष्ट्रीय उत्पन्न समितीचा अहवाल 1951 मध्ये आणि अंतिम अहवाल 1954 मध्ये आला. तर वरीलपैकी मित्रांनो चुकीचे विधान आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, चुकीचे विधान. तर राष्ट्रीय उत्पन्न पहिला विधान आहे, राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना नियुक्ती 1948 ऑगस्ट मध्ये आहे का, तर नाही आहे. ठीक आहे, ऑगस्ट 1948 मध्ये नाही आहे, तर 4 ऑगस्ट 1949 मध्ये आहे. ठीक आहे, 4 ऑगस्ट 1949 आहे, 49 मध्ये आहे. त्यामुळे पहिला ऑप्शन आपला चुकीचा आहे, आपल्याला चुकीचेच विचारले आहे. ठीक आहे, तर दुसरा बघून घेऊ. दुसरा विधान आहे, या समितीमध्ये प्राचार्य महालनोबिस, त्यानंतर DR गाडगीळ आणि VKR व्ही राव यांचा समावेश होता. ठीक आहे, दुसरा विधान बरोबर आहे. तिसरा विधान आहे, राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल त्यांनी 1951 मध्ये आणि अंतिम अहवाल दिला 1954 मध्ये. हा विधान सुद्धा बरोबर आहे. तर चुकीचं विधान एकच आहे मित्रांनो, फक्त अ हे आपला आन्सर राहील. ठीक आहे, फक्त अ. राष्ट्रीय उत्पन्न समिती, राष्ट्रीय उत्पन्न समिती. ठीक आहे, राष्ट्रीय उत्पन्न समिती इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. हे यावर 2-3 वेळेस प्रश्न आलेले आहे. राष्ट्रीय उत्पन्न समिती, ठीक आहे, हे पाठच पाहिजे आपल्याला. स्थापना कधी आहे, स्थापना आहे 4 ऑगस्ट 1949 रोजी. ठीक आहे, 4 ऑगस्ट 1949 ला आहे. ठीक आहे, 4 ऑगस्ट 1949. कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली होती, तर महालनोबिस. ठीक आहे, PC महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली होती. यामध्ये मित्रांनो DR गाडगीळ, ठीक आहे, महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना करण्यात आली होती. यामध्ये DR गाडगीळ आणि VKR व्ही राव, ठीक आहे, VKR व्ही राव हे सदस्य होते. त्यानंतर मित्रांनो 1951 मध्ये या समितीचा पहिला अहवाल दिला. नंतर 3 वर्षांनी म्हणजे 1954 ला अंतिम अहवाल दिला. ठीक आहे, 1951 मध्ये पहिला अहवाल, 1954 मध्ये अंतिम अहवाल. राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या शिफारसीनुसार मित्रांनो 1951 मध्ये, ठीक आहे, 1951 मध्ये 1950 ला NSS नॅशनल सॅम्पल सर्वेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर 1954 ला मित्रांनो CSO ची स्थापना करण्यात आली. ठीक आहे, 1950 ला NSS आणि 1954 ला CSO ची स्थापना करण्यात आली राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या शिफारसीनुसार. पहिला अहवाल 1951, अंतिम अहवाल 1954. 2 संस्था स्थापन झाल्या, NSS, CSO. सदस्य होते गाडगीळ, VKR व्ही राव, महालनोबिस अध्यक्ष होते. स्थापना आहे 4 ऑगस्ट 1949. इतकं पॉइंट मित्रांनो आपल्याला या समितीबद्दल लक्षातच पाहिजे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. खालीलपैकी कोणती संकल्पना राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेशी संबंधित नाही आहे. राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेशी संबंधित आहे. ठीक आहे, या संबंधित आहे असा प्रश्न आहे. पर्याय आहे साठा, अंशलक्षी, प्रवाही की वरीलपैकी एक कोणतेही नाही. वरीलपैकी कोणतेही नाही. तर मित्रांनो राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना मित्रांनो प्रवाही असते, म्हणजे फ्लो याच्याशी संबंधित आहे मित्रांनो, फ्लोशी संबंधित आहे. त्यामुळे आपला आन्सर राहील पर्याय क्रमांक 3, प्रवाही. पुढचा प्रश्न, आर्थिक सुधारणानंतर 1990-91 ते 2012-13 या काळात स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा दर
स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा दर डॅश डॅश प्रवृत्ती दर्शवितो म्हणते. पर्याय आहे स्थिर, घटती, वाढती की वरीलपैकी कोणतेही नाही. मित्रांनो आपल्याला विचारलाय त्यांनी स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा दर विचारलाय, ठीक आहे, म्हणजे जीडीपी वाढीचा दर विचारलाय. आर्थिक सुधारणानंतर आपण मित्रांनो 1990-91च्या काळात 91 मध्ये एलपीजी धोरण सुधारलं होतं, ठीक आहे, एलपीजी धोरण आणलं होतं. त्यानंतर मित्रांनो आपल्याला जीडीपीच्या दरामध्ये वाढती प्रवृत्ती दर दिसते मित्रांनो. काय तर वाढती. तर या प्रश्नाचा आन्सर राहील मित्रांनो वाढती, ठीक आहे. जीडीपी दरामध्ये वाढती प्रवृत्ती दर्शवतो. मित्रांनो इकॉनॉमिक ग्रोथ रेट म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ रेट म्हणजेच काय, जीडीपी वाढीचा दर, ठीक आहे, जीडीपी वाढीचा दर. मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये मित्रांनो या वर्षी किती टक्क्याने जीडीपी वाढला आहे किंवा कमी झालेला आहे त्यास म्हणतो मित्रांनो जीडीपीचा वाढीचा दर, ठीक आहे, म्हणजेच इकॉनॉमिक ग्रोथ रेट. मग हा ग्रोथ रेट मित्रांनो एकतर पॉझिटिव्ह असू शकतो किंवा निगेटिव्ह पण असू शकतो, ठीक आहे, धनात्मक असू शकतो आणि ऋणात्मक पण असू शकतो. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इकॉनॉमिक ग्रोथ रेट. पुढचा प्रश्न, थॉमस पिकेटीचे पुस्तक कॅपिटल खालीलपैकी कशाचे विश्लेषण करते. थॉमस पिकेटीचे पुस्तक आहे मित्रांनो कॅपिटल, तर हे कशाचे विश्लेषण करते. पर्याय आहे भांडवली अर्थव्यवस्थेचे फायदे, भांडवली अर्थव्यवस्थेचे तोटे, विकसित जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय, त्यानंतर विकसनशील जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय, ठीक आहे. तर पर्याय आहे आपला पर्याय क्रमांक 3 थॉमस पिकेटी यांचे हे पुस्तक जे आहे मित्रांनो हे पुस्तक विकसित जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय याबाबत विश्लेषण करते. विकसित जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय. पुढचा प्रश्न आन्सर राहील आपल्याला पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघू, खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धती नाही. राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धती नाही म्हणते मित्रांनो, ठीक आहे. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी भारतात सध्या मित्रांनो जीडीपीच्या गणनेसाठी भारतात 4 वेगवेगळ्या पद्धतीचा वापर केला जातो, ठीक आहे. 4 वेगवेगळ्या पद्धतीचा वापर केला जातो जीडीपीच्या गणनेसाठी, ठीक आहे, जीडीपी मोजण्यासाठी भारतात. कोणत्या कोणत्या आहेत तर उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत, खर्च पद्धत आणि एक पद्धत आहे मित्रांनो वस्तू प्रवाह पद्धत, ठीक आहे, वस्तू प्रवाह पद्धत. अशा 4 पद्धतीचा वापर केला जातो भारतात सध्या. त्यामध्ये मित्रांनो खर्च पद्धत आणि वस्तू प्रवाह पद्धत, खर्च पद्धत आणि वस्तू प्रवाह पद्धत या 2 पद्धती मित्रांनो बांधकाम क्षेत्रासाठी वापरतात, ठीक आहे. बांधकाम क्षेत्रासाठी या 2 पद्धतीचा वापर करतात. त्यात खर्च पद्धत ही मित्रांनो ग्रामीण बांधकाम क्षेत्रासाठी वापरतात. ग्रामीण बांधकाम क्षेत्रासाठी खर्च पद्धत आणि वस्तू प्रवाह पद्धत शहरी बांधकाम क्षेत्रासाठी, ठीक आहे. शहरी बांधकाम क्षेत्रासाठी वस्तू प्रवाह पद्धत आहे आणि खर्च पद्धत ग्रामीण बांधकाम क्षेत्रासाठी आहे. दुसरी पद्धत आहे मित्रांनो उत्पन्न पद्धत. उत्पन्न पद्धत आपण सेवा क्षेत्रासाठी वापरतात मित्रांनो, सेवा क्षेत्रासाठी वापरतात उत्पन्न पद्धत. उत्पन्न पद्धत ही मित्रांनो एक अप्रत्यक्ष पद्धत आहे, ठीक आहे, अप्रत्यक्ष पद्धत आहे. अप्रत्यक्ष पद्धत आहे आणि घटक किमतीला आपण हे मोजतो मित्रांनो, घटक किमतीला, ठीक आहे. उत्पन्न पद्धत घटक किमतीला मोजला जातो. अप्रत्यक्ष पद्धत आहे आणि सेवा क्षेत्रासाठी वापरतात. नंतरची पद्धत आहे मित्रांनो उत्पादन पद्धत. उत्पादन पद्धत मित्रांनो ही कृषी आणि उद्योग या क्षेत्रासाठी वापरतात उत्पादन पद्धत. उत्पादन पद्धत प्रत्यक्ष पद्धत आहे, ठीक आहे, ही प्रत्यक्ष पद्धत आहे आणि मूल्यवर्धित पद्धत आहे, ठीक आहे, मूल्यवर्धित. प्रत्यक्ष आणि मूल्यवर्धित पद्धत आहे म्हणजेच उत्पादन पद्धत, ठीक आहे. त्यामुळेच ही पद्धत मित्रांनो सर्वोत्तम ठरते. प्रत्यक्ष आणि मूल्यवर्धित असल्यामुळे उत्पादन पद्धत काय तर सर्वोत्तम पद्धत ठरते मित्रांनो. यापैकी राष्ट्रीय उत्पन्न समितीने आपण मागे बघितलं आहे, राष्ट्रीय उत्पन्न समितीने मित्रांनो निव्वळ उत्पादन पद्धत आणि निव्वळ उत्पन्न पद्धतीचा वापर केला होता. राष्ट्रीय उत्पन्न समितीने
निव्वळ उत्पाद पद्धत आणि निव्वळ उत्पन्न पद्धत या दोन पद्धतीचा वापर केला होता. सध्या भारतात सीएसओ मित्रांनो या पद्धतीपैकी दोनच पद्धतीचा वापर करते. ठीक आहे, सीएसओ दोनच पद्धतीचा वापर करते, ती म्हणजेच एक उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धत. खर्च पद्धतीचा वापर करत नाही. पण मित्रांनो 2015 पासून खर्च पद्धतीने मोजलेले आकडेही प्रकाशित करते. ठीक आहे, 2015 पासून खर्च पद्धत. तर राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धती नाही असा हा प्रश्न आहे मित्रांनो. उत्पादन पद्धत आहे का, तर आहे. आयात निर्यात पद्धत अशी कोणती पद्धत नाही आहे मित्रांनो. त्यामुळे या प्रश्नाचा आन्सर राहील आयात निर्यात पद्धती. ठीक आहे, हा प्रश्न मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे. या तीन पद्धती तुम्हाला लक्षातच पाहिजे. ठीक आहे, उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत. पुढचा प्रश्न बघू. सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न यात खालील घटक आहेत. ठीक आहे, तर या कन्सेप्टमध्ये, या संकल्पनामध्ये मित्रांनो कोणकोणते घटक आहेत, तर सार्वत्रिकता आहे का, तर हो. बिनशर्तता हा एक घटक आहे आणि प्रतिनिधित्व हा सुद्धा एक घटक आहे मित्रांनो. प्रतिनिधित्व, लाभार्थीच्या निवडीचा आदर. म्हणून या प्रश्नाचं उत्तर राहील वरीलपैकी सर्व. तर या प्रश्नाचं आपला उत्तर राहील मित्रांनो. सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न म्हणजेच काय मित्रांनो, युनिव्हर्सल बेसिक इन्कम, UBI, युनिव्हर्सल बेसिक इन्कम म्हणजेच UBI 2016-17च्या भारताच्या आर्थिक पाहणीत ही संकल्पना मांडली मित्रांनो पहिल्यांदा. कधी, तर 2016-17च्या आर्थिक पाहणीमध्ये. कोणी मांडली, तर प्रणव वर्धन यांनी. ठीक आहे, प्रणव वर्धन. यामध्ये मित्रांनो सार्वत्रिकता, बिनशर्तता, त्यानंतर प्रतिनिधित्व आणि रोख पेमेंट. ठीक आहे, रोख पेमेंट आणि नियतकालिक या घटकाचा यामध्ये समावेश होतो मित्रांनो. सार्वत्रिकता, बिनशर्तता, प्रतिनिधित्व म्हणजेच लाभार्थीच्या निवडीचा आधार, रोख पेमेंट आणि नियतकालिक. सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न 2016-17च्या आर्थिक पाहणीमध्ये प्रणव वर्धन यांनी मांडली होती. पुढचा प्रश्न. राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणता कालखंड हे वर्ष मानले जाते? राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणता कालखंड हे वर्ष मानले जाते? तर मित्रांनो आपला आर्थिक वर्ष आहे 1 एप्रिल ते 31 मार्च. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक 4 हा आपला या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, 1 एप्रिल ते 31 मार्च. पूर्वी मित्रांनो 1867. ठीक आहे, 1867च्या पूर्वी आर्थिक वर्ष होतं 1 मे ते 31 एप्रिल, 1 मे ते 30 एप्रिल. ठीक आहे, 1 मे ते 30 एप्रिल हे 1867च्या पूर्वी आर्थिक वर्ष होतं. त्यानंतर मित्रांनो 1 एप्रिल ते 31 मार्च हे आपलं आर्थिक वर्ष स्वीकारण्यात आले होते. आर्थिक वर्षाच्या संबंधित मित्रांनो 2 महत्वाच्या समित्या आहे. एक म्हणजे LK झा समिती. कधीची आहे, तर 1984 ची आहे. 1984 आहे LK झा समिती. या समितीने मित्रांनो जानेवारी डिसेंबर असे आर्थिक वर्ष सांगितले होते. ठीक आहे, जानेवारी डिसेंबर असे आर्थिक वर्ष सांगितले होते, पण ते आपण स्वीकारले नाही आहे LK झा समितीने. त्यानंतर दुसरी समिती होती मित्रांनो 2016ची समिती आहे, शंकर आचार्य समिती आहे, 2016ची आहे, आर्थिक वर्षाशी संबंधित. LK झा समिती आणि शंकर आचार्य समिती. पुढचा प्रश्न बघू. स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच जीडीपीचा अर्थ काय आहे? ठीक आहे, स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे जीडीपी. दुसरा पर्याय आहे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणजे जीडीपी. एका देशाच्या सीमेतच उत्पादित झालेल्या वस्तू व सेवा म्हणजे जीडीपी का? चौथा आहे मित्रांनो सरकारी उत्पन्न. तर जीडीपीचा अर्थ आपल्याला यामध्ये विचारलेला आहे मित्रांनो. जीडीपी म्हणजे काय? तर जीडीपी म्हणजे एका देशाच्या सीमेतच उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवा म्हणजेच काय मित्रांनो जीडीपी. स्थूल राष्ट्रीय उत्पादन
ही एक अलग कॉन्सेप्ट आहे. निव्वळ राष्ट्रीय उत्पादन ही एक अलग कॉन्सेप्ट आहे. सरकारी उत्पन्न असं काही येत नाही. म्हणून जीडीपी म्हणजे एका देशाच्या सीमेतच उत्पादित झालेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांची बेरीज म्हणजेच काय मित्रांनो, जीडीपी. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठीची या संकल्पना आहे मित्रांनो. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी जीडीपी आणि जीएनपी, ठीक आहे. हे दोन कन्सेप्ट आपण बघून घेऊ यामध्ये. जीडीपी आणि जीएनपी म्हणजेच काय. तर जीडीपी म्हणजेच काय मित्रांनो, डी म्हणजेच डोमेस्टिक, डी म्हणजेच काय डोमेस्टिक, ठीक आहे. आणि एन म्हणजेच काय नॅशनल, एन म्हणजेच काय नॅशनल. डोमेस्टिक म्हणजेच देशांतर्गत, नॅशनल म्हणजेच राष्ट्रीय, ठीक आहे. देशांतर्गत आणि राष्ट्रीय या दोन कन्सेप्ट मध्ये हे फरक आहे मित्रांनो. देशांतर्गत वस्तू आणि सेवा निर्माण होतात त्यांच्या किमतीची बेरीज म्हणजेच काय मित्रांनो, जीडीपी. एका वर्षात देशाच्या सीमेअंतर्गत जेवढ्या वस्तू व सेवा निर्माण होतात त्यांच्या किमतीची बेरीज म्हणजेच जीडीपी होते. आणि जीएनपी म्हणजे मित्रांनो देशाच्या नागरिकांनी मिळविलेले उत्पन्न, ठीक आहे. जीएनपी मध्ये फक्त आपल्या देशाच्या नागरिकांनी कमावलेले उत्पन्न याचा समावेश होतो. तर जीडीपी मध्ये मित्रांनो देशाच्या नागरिकांनी तसेच परकीय नागरिकांनी कमावले उत्पन्नाचा यामध्ये समावेश होतो. जीडीपी मुळे आपल्याला देशाची अंतर्गत शक्ती कळते मित्रांनो, ठीक आहे, अंतर्गत शक्ती. तर जीएनपी मुळे आपल्याला बहिर्गत शक्ती कळते, ठीक आहे, बहिर्गत शक्ती कळते जीएनपी मुळे. जीडीपी ही एक संख्यात्मक आकलन आहे मित्रांनो, संख्यात्मक. जीडीपी काय आहे तर संख्यात्मक आणि जीएनपी हे एक गुणात्मक आकलन आहे, गुणात्मक, ठीक आहे. डोमेस्टिक आणि नॅशनल. जीडीपी मध्ये देशाच्या अंतर्गत परकीय आणि नागरिकांनी कमावलेल्या उत्पन्नाचा समावेश आहे आणि जीएनपी मध्ये फक्त नागरिकांनी कमावलेल्या उत्पन्नाचा समावेश आहे. पुढचा प्रश्न बघू. भारत सरकारद्वारा प्राचार्य पी.सी. महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय उत्पन्न समितीची गठन कोणत्या वर्षी करण्यात आले. परत आला मित्रांनो प्रश्न राष्ट्रीय उत्पन्न समितीवर, ठीक आहे, राष्ट्रीय उत्पन्न समितीवर. कोणाच्या अध्यक्षतेखाली तर पी.सी. महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली कोणत्या वर्षी गठीत करण्यात आली म्हणते. तर आपला आन्सर राहील 1949. 1949 4 ऑगस्ट 1949 ला पी.सी. महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय उत्पन्न समितीची गठन करण्यात आली होती. यामध्ये गाडगीळ, डी.आर. गाडगीळ आणि व्ही.के.आर.व्ही. राव हे सदस्य होते. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणती संकल्पना राष्ट्रीय नमुना पाहणीद्वारा रचली गेली आणि मान्यता प्राप्त ठरली. नियोजन आयोगाद्वारे बेकारीच्या प्रश्नातील विविधता पडताळण्यासाठी स्वीकारली गेली. प्रश्न 10 आहे मित्रांनो. खालीलपैकी कोणती संकल्पना राष्ट्रीय नमुना पाहणीद्वारे रचली गेली आणि मान्यता प्राप्त ठरली आणि नियोजन आयोगाद्वारे बेकारीच्या प्रश्नातील विविधता पडताळण्यासाठी स्वीकारली गेली. पर्याय आहे सर्वसाधारण बेकारीची स्थिती, दुसरा पर्याय आहे वर्तमान दैनिक बेकारीची स्थिती, तिसरा पर्याय आहे वर्तमान साप्ताहिक बेकारीची स्थिती आणि चौथा पर्याय आहे सर्वसाधारण मासिक बेकारीची स्थिती. सर्वसाधारण मासिक बेकारीची स्थिती. सर्वसाधारण म्हणजेच यूपीपीएस, ठीक आहे, यूपीएसएस. त्यानंतर दैनिक मित्रांनो सीडीएस आणि वीकली आहे CWS. यामध्ये मित्रांनो मासिक आणि वार्षिक अशा पद्धती नाही आहे. वार्षिक आणि मासिक अशा यामध्ये पद्धती नाही आहे. तर उत्तर राहील आपला अ ब क, अ ब आणि क. म्हणजेच काय सर्वसाधारण बेकारीची स्थिती यामध्ये आहे. त्यानंतर वर्तमान दैनिक आहे म्हणजेच डेली सीडीएस आणि वीकली आहे म्हणजे साप्ताहिक बेकारीची स्थिती. यात कोणती नाही आहे हे लक्षात राहू द्या फक्त. मासिक आणि वार्षिक, ठीक आहे, मासिक आणि वार्षिक अशा पद्धती नाही आहे मित्रांनो. यावर मित्रांनो एवढे प्रश्न होते.
तर आज यामध्ये आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, यामध्ये मित्रांनो आपल्याला सर्वात इम्पॉर्टंट म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न समिती, राष्ट्रीय उत्पन्न समिती, ठीक आहे, याबद्दल आपल्याला पूर्ण बघायचं आहे. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती कोणत्या कोणत्या आहेत, तर उत्पादन, उत्पन्न आणि खर्च पद्धत याबद्दल बघायचं आहे, याबद्दल, ठीक आहे, उत्पादन, उत्पन्न आणि खर्च पद्धत. त्यानंतर NSSO द्वारे रोजगाराच्या स्थिती मोजण्यासाठी ज्या पद्धती आहे मित्रांनो, त्या पद्धती यामध्ये एक आहे UPSS, त्यानंतर CDS आणि CWS, ठीक आहे, सर्वसाधारण, दैनिक आणि साप्ताहिक, यामध्ये मासिक आणि वार्षिक नाही आहे. तर इतके पॉईंट मित्रांनो तुम्हाला करायचंच आहे, हे पॉईंट आपल्याला लक्षातच पाहिजे, ठीक आहे. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.